2026 मध्ये तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करायचा विचार करताय किंवा तुमचा ऑलरेडी यूट्यूबवरती चॅनल आहे आणि तुम्ही नवीन आहात पण मी सांगतो या 5 कॅटेगरीमध्ये जर व्हिडिओ बनवत असाल तर तुमची मेहनत वाया जायला नको आहे। म्हणून मी तुम्हाला सांगतोय की या 5 कॅटेगरीमध्ये जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होत नाहीये, त्यासाठी तुमची मेहनत वाया जायला नको आहे। ही लिस्ट आत्ताच तुम्ही चेक करा। जर तुम्ही या प्रकारचे व्हिडिओ बनवताय तर हे काम आत्ताच थांबवा, तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीवरती व्हिडिओ बनवायला सुरुवात करा। व्हिडिओमध्ये तुम्हाला ही लिस्ट सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, मी संतोष। तर पहिली कॅटेगरी आहे रियूज कंटेंट। रियूज कंटेंट म्हणजे तुम्ही इतर कुणाचे व्हिडिओ त्यांची परमिशन न घेता आहे असेच आपल्या चॅनलवरती अपलोड करताय। ते शॉर्टमध्ये किंवा मोठ्या व्हिडिओचे छोट्या छोट्या क्लिप करून त्याचा एकत्र व्हिडिओ बनवून तुम्ही तुमच्या चॅनलवरती ॲज इट इज अपलोड करताय। याच्यावरती तुम्हाला व्ह्यूज तर भरपूर मिळत आहेत, सबस्क्रायबर सुद्धा भरपूर मिळत आहेत, तुम्ही मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया सुद्धा पूर्ण करताय। पण ज्यावेळेस तुम्ही चॅनल मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करताय त्यावेळी तुमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट म्हणून मॉनिटायझेशन रिजेक्ट येतं। अशा प्रकारचे कॉपी पेस्ट व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करत असाल म्हणजे इतर कुणाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ॲज इट इज त्यामध्ये तुमचा कुठल्याही प्रकारचा एफर्ट न वापरता आहे असेच जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती हे व्हिडिओ अपलोड करताय, मग ते शॉर्टमध्ये असो किंवा लॉंग व्हिडिओमध्ये असो, जर तुम्ही हा प्रकार तर तो आत्ताच थांबवा, असे चॅनल मॉनिटाईज होत नाही। तर दुसरी कॅटेगरी आहे ऑटोमेटेड AI कंटेंट। जर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये AIचा वापर करताय म्हणजेच AI कडनं तुम्ही स्क्रिप्ट देताय, AIचा व्हॉइस देताय, AI कडनं सगळं काम करताय, त्याच्यामध्ये तुमचा कुठलाही एफर्ट नाहीये, या अशा व्हिडिओमध्ये जर कुठल्याही प्रकारचा ह्युमन टच नसेल, सर्व काम जर AIच करताय, असं नाहीये की आपण आपल्या व्हिडिओमध्ये AIचा वापर करावा। आपण थोडा बहुत AIचा वापर आपल्या व्हिडिओमध्ये करू शकतो, पण सगळं काम AI कडनं करून आपण जर असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करतोय, अशा व्हिडिओला व्ह्यूज खूप येतात, सबस्क्रायबर सुद्धा मिळतात, मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया सुद्धा असे व्हिडिओ पूर्ण करतात। पण ज्यावेळेस मॉनिटायझेशनला अप्लाय करतो त्यावेळेस असे चॅनल मॉनिटायझेशनमध्ये रिजेक्ट होतात। तर त्यासाठी तुमच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण AIचा वापर नको आहे, त्यामध्ये तुमचा थोडाफार एफर्ट दिसला पाहिजे, ह्युमन टच दिसला पाहिजे। तिसरी कॅटेगरी आहे रिॲक्शन व्हिडिओ विदाउट एनी कॉमेंट्री। हे बघा, तुम्ही रिॲक्शन व्हिडिओ बनवताय, रिॲक्शन व्हिडिओ मॉनिटाईज होतात, पण त्यामध्ये जर तुम्ही तुमचा चेहरा दाखवलाय, तुम्ही काही बोलताय, काही एक्सप्रेशन करताय, तर असे चॅनल मॉनिटाईज होतात। पण काय होतंय की बरेचसे क्रिएटर काय करतात, एखादा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती चालू ठेवतात, त्यावरती आपला चेहरा तर दाखवतात पण आपल्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचं एक्सप्रेशन दाखवत नाहीये, काही बोलत नाहीये, फक्त आपल्या चेहरा समोर दाखवत आहेत, तर असे चॅनल मॉनिटायझेशन मध्ये रिजेक्ट होतात। चौथी कॅटेगरी आहे मेडिटेशन म्युझिक विथ कॉपीराइट इश्यू। तुम्ही तुमच्या चॅनलवरती रिलॅक्सिंगचे किंवा मेडिटेशनचे म्युझिक यूट्यूबवरतूनच डाउनलोड करून घेताय, कॉपीराइट फ्रीमधून डाउनलोड करून घेताय आणि कॉपीराइट फ्री वॉलपेपर एखादा डाउनलोड करून तुमच्या चॅनलवरती त्याचे म्युझिकचे व्हिडिओ बनवताय। हे असे म्युझिकचे साधारण अर्धा तासाचे ते 1 तासाचे व्हिडिओ तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करताय। अशा व्हिडिओंना वॉच टाईम तर भरपूर मिळतो, मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया सुद्धा असे व्हिडिओ पूर्ण करतात, पण या व्हिडिओमध्ये तुमचा कुठलाच इफेक्ट नसतो। तुम्ही हे म्युझिक यूट्यूबवरूनच कॉपीराइट फ्रीमधून डाउनलोड केलेलं असतं आणि वॉलपेपर सुद्धा गुगल सारख्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही ते डाउनलोड करून घेताय आणि ते यूट्यूबवरती अपलोड करताय। यामध्ये तुमचं काहीच दिसत नाहीये, तुमची मेहनत यामध्ये कुठल्याही प्रकारची दिसून येत नाहीये, तुम्ही काय करताय, फक्त कॉपी पेस्ट करताय। तर असे चॅनल मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण करून सुद्धा मॉनिटायझेशनमध्ये रिजेक्ट होतात। पाचवी कॅटेगरी आहे गॅम्बलिंग ऑफ बेटिंग कंटेंट। तुम्ही तुमच्या चॅनलवरती गॅम्बलिंग किंवा बेटिंग प्रकारांवरती काही रिव्ह्यू देताय किंवा तुमच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगताय किंवा तुम्ही त्याची जाहिरात करताय, तर असे चॅनल मॉनिटायझेशन पर्यंत जातच नाही, मॉनिटायझेशनच्या आधीच यूट्यूब असे चॅनल डिलीट करतात। जर तुम्ही काही स्मार्टपणा दाखवून असे चॅनल मॉनिटायझेशन पर्यंत जरी नेले, म्हणजे मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण करोपर्यंत तुम्ही काही स्मार्टपणा दाखवून हे मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केला, तरी सुद्धा असे चॅनल मॉनिटायझेशनमध्ये रिजेक्ट होतात। तर मित्रांनो, तुम्ही एवढी मेहनत करताय, 1-2 वर्ष यूट्यूबवरती काम करताय आणि जर तुम्ही असे लो एफर्टचे जर व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती अपलोड करताय, पण यामध्ये तुम्ही 1-2 वर्षाचा अवधी देताय, त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवण्यामध्ये बराचसा वेळ खर्च करताय, पैसा खर्च करताय, तर मॉनिटायझेशनमध्ये रिजेक्ट होतील। असे कंटेंट बनवण्यापेक्षा असे कंटेंट बनवा की ज्याच्यामध्ये तुमचा स्वतःचा ह्युमन टच असेल, तुम्ही स्वतः त्यामध्ये काही बोलताय, तुमचा स्वतःचा चेहरा दिसतोय, अशा व्हिडिओवरती तुम्ही 6-7 महिने वर्षभर मेहनत घ्या, तुमचे चॅनल नक्कीच मॉनिटाईज होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे कॉपी पेस्ट व्हिडिओ तुम्ही जर बनवत असाल तर हे बनवायचे तुम्ही आजच बंद करा।
हे असे चॅनल मॉनिटाईज होत नाहीये. पण हे मॉनिटाईज होण्यासाठी काय करायचं आहे, तर यासाठी मी तुम्हाला आता काही ट्रिक्स सांगणार आहे, तर त्या तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये अंमलात आणायच्या आहेत. याच्यामधल्या 2-3 कॅटेगरी तुम्ही बनवून चॅनल मॉनिटाईज करू शकताय. तर पहिली कॅटेगरी होती रियूज कंटेंट. यामध्ये सपोज तुम्ही कुणा दुसऱ्या व्यक्तीचे व्हिडिओ घेताय, याचं क्रेडिट पूर्ण त्यांना द्यायचं आहे. व्हिडिओची आपण त्या व्यक्तीकडनं परमिशन घ्यायची आहे. या व्हिडिओचं सर्व क्रेडिट त्या व्यक्तीला द्यायचं आहे. तुमचा स्वतःचा व्हॉइस, तुमची स्वतःची मिमिक्री आली पाहिजे. त्यामध्ये तुमचं स्वतःचा काही एफर्ट्स, तसेच तुमची एडिटिंग दिसली तर असे चॅनल मॉनिटाईज नक्कीच होतात. यामध्ये दुसरी कॅटेगरी आहे AI कंटेंट. तुम्ही तुमच्या या व्हिडिओमध्ये AIचा वापर करू शकताय. जसे की तुम्ही व्हिडिओ बनवताय, त्याची स्क्रिप्ट तुम्ही AI कडनं घेतलेली आहे आणि त्या व्हिडिओला व्हॉइस कंप्लीट तुमचा दिलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये एडिटिंग पूर्णपणे तुमची आहे. चॅनल मॉनिटाईज होतात. फक्त संपूर्ण काम AI कडनं करून घ्यायचं नाहीये. सपोज तुम्ही जर AI कडनं व्हॉइस घेतलाय, तर त्या व्हिडिओला स्क्रिप्ट तुमची पाहिजे, एडिटिंग तुमचं स्वतःचं पाहिजे, तर असे चॅनल मॉनिटाईज नक्कीच होतात. तिसरी कॅटेगरी आहे रिॲक्शन व्हिडिओ. रिॲक्शनच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ घेतलेला आहे, त्याच्यावरती त्या व्हिडिओचं क्रेडिट संपूर्ण त्या व्यक्तीला द्यायचं आहे. त्या व्यक्तीची परमिशन घेऊन तुम्ही तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करताय. त्याच्यामध्ये तुमच्या स्वतःच्या व्हॉइसमध्ये, तुमच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वतःचा टच देऊन त्यामध्ये एडिटिंग करून तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड केला, तर असे चॅनल मॉनिटाईज नक्कीच होतात. चौथी कॅटेगरी आहे सायलेंट म्युझिक. यामध्ये जर स्वतः तुम्ही कुठलं म्युझिक कंपोज करताय किंवा स्वतः तुम्ही म्युझिक बनवताय आणि ते तुमच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करताय, तर असे चॅनल सुद्धा नक्कीच मॉनिटाईज होत आहेत. फक्त पाचवी कॅटेगरी आहे गॅमलिंग आणि बेटिंग ॲप. याच्यावरती शक्यतो तुम्ही फिरकू सुद्धा नका. अशा कॅटेगरीच्या नादी सुद्धा लागू नका. असे चॅनल एकतर पर्यंत जातच नाहीये. मॉनिटायझेशनच्या आधीच तुमचा चॅनल रिजेक्ट होतोय. काही प्रकारे तुम्ही जर हा चॅनल मॉनिटायझेशन पर्यंत नेला, तर हा नक्कीच तुमचा चॅनल मॉनिटायझेशन मध्ये डिमॉनिटाईज होणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं, या प्रकारे जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती बदल केले, तुमच्या व्हिडिओवरती बदल केले, तर तुमचा चॅनल मॉनिटाईज सुद्धा नक्की होऊ शकतोय. मित्रांनो, तुमच्यापैकी किती जण असे व्हिडिओ बनवतात, कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.